गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. जळगाव मनपाचा 23वा वर्धापन दिन उत्साहात. इंदूर पॅटर्न वर जळगावची वाटचाल. महापौर दीपमाला काळे यांची स्वच्छतेसाठी व्यापक घोषणा. जळगाव प्रतिनिधी. जळगाव महानगरपालिकेच्या 23व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून कार्यक्रमास सुरुवात केली. दरम्यान वर्धापन दिनाचे औचित्य साधत महापालिकेच्या 6व्या मजल्यावर सॅनिटरी वेंडिंग मशीनचे लोकार्पण सिंधू कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे महिला कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असून आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. प्रथमच सर्व माजी महापौरांना एकाच मंचावर आणून त्यांचा सन्मान करण्यात येत ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली. माजी प्रथम महापौर आशा कोल्हे, माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी महापौर सदाशिवराव ढेकळे, माजी महापौर राखी सोनवणे, माजी महापौर नितीन लढा, माजी महापौर भारती सोनवणे, तर महापौर दीपमाला काळे यांचा सत्कार आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी केला. या कार्यक्रमात महापौर दीपमाला काळे आपल्या मनोगतात म्हणाल्या. मंचावर उपस्थित सहकारी उपमहापौर मनोजा चौधरी, स्थायीचे सभापती डॉक्टर चंद्रशेखर दादा, महिला बालकल्याणचे सभापती सिंधुताई कोल्हे, उपायुक्त मॅडम शिंदे मॅडम, समोरील सर्व माझे सहकारी आणि माझे जळगावकर जे सर्वांना आज माझ्या शॉर्ट नोटीस वेळी सगळे आले आहात, त्यांना सर्वांना माझा नमस्कार. आज जळगाव महापालिकेचं वर्धापन दिन आहे. 23 वर्ष महापालिकेला झाले आहे. त्यामुळे एक छोटासा प्रोग्राम मी इथे ऑर्गनाईज केला होता. एक छोटीशी संकल्प म्हणून मी आलेली आहे, माझे जळगाव स्वच्छ जळगाव. आणि यासाठी मी तुम्हाला सर्वांना इथे आमंत्रित केलेलं आहे. जे आपले सगळे माजी महापौर आतापर्यंत होऊन गेलेले होते. 2003 पासून आपली महापालिका ही स्थापना झालेली होती. त्यामुळे सर्व माजी महापौरांना इथे बोलवून त्यांचा मी सत्कार केलेला आहे. त्यामुळे कारण की तेच आपले प्रथम इथे महापौर होऊन चुकले आहे आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण इथे सर्व आहोत. मी आज इथली 17वी महापौर आहे आणि त्यानिमित्ताने शहरासाठी काहीतरी करायची म्हणजे एक मानस मी केलेला आहे आणि तो म्हणजे स्वच्छ जळगाव. त्यासाठी हे जे अभियान कोणतंही अभियान हे असतं ते आपलं एकट्याने कधी होत नसतं. त्यामुळे म्हणजे प्रशासन असो किंवा आम्ही नगरसेवक असो, ह्यासाठी आम्हाला नागरिकांचा म्हणजे जनसहभाग हा महत्त्वाचा असतो. त्यामुळे मी सर्वांना आज इथे आमंत्रित केलेलं आहे की आपण आपल्या क्षेत्रामध्ये खूप छान काम करत आहात आणि जळगावसाठी नेहमी काही ना काही तुम्ही करत असतात. त्यामुळे छोटासा तुमचा सर्वांचा इथे सत्कार केलेला होता आणि तो तुम्ही स्वीकारला आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांची आभारी आहे. आपण आज इथे सर्व जमलेलो आहोत. त्यामुळे सर्वांना मला सांगायला आनंद वाटतो की मला खात्री आहे की आपण इथे सगळं आज माझ्या शॉर्ट नोटीसवर सगळे जमलेले आहोत. त्यामुळे पुढेही तुम्ही सर्व माझ्यासोबत इथे राहणारच आहात आणि आपण सर्व मिळून जळगावसाठी स्वच्छ जळगाव कसं करू शकतो सांगायला अभिमान वाटतो की म्हणजे इंदोर हे नंबर 1 का आहे कारण की तिथले नागरिक आणि सर्व प्रशासन नगरसेवक हे सोबत आहेत. नागरिकांचा सहवास तिथे जनसहभाग तिथे आहे. त्यामुळे आज इंदोर हे फर्स्ट पोझिशनवर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण जळगावकर म्हणून माझ्यासोबत मिळून आपण काम केले, काही प्रोजेक्ट्स आपण पुढे केले तर आपलं जळगावही नक्की आपण नंबर 1 किंवा आपलं रँकिंग वाढवू शकू आणि कसं आपलं जळगाव पुढे येईल. त्यामुळे मला तुमच्या सर्वांचे सजेशन्स हवे आहेत. त्यामुळे आज तुम्हाला इथे सर्वांना मी बोलवलं होतं आणि आपण एक एक करून सर्व तुमचे काही सजेशन्स असतील किंवा काही तुम्हाला समस्या असतील ते आपण इथे 2-2 मिनिटांमध्ये सर्व मांडू शकतात
आणि आपण सर्व म्हणून याच्यापुढे एक काम करत राहू की आपण सर्व म्हणजे आता ही एक जस्ट शॉर्ट मीटिंग ही बोलवलेली होती, पण याच्यापुढेही आपण नेहमी महिन्याला एक मीटिंग घेऊया, ऑर्गनाईज करत जाऊया की तुमच्या काही समस्या, तुम्ही नागरिक आहात आणि तुम्हाला जे फेस करावे लागतात आणि ते तुम्ही आमच्यासोबत तिथे येऊन आमच्या महापालिकेत येऊन आमच्यासोबत शेअर करू शकतात आणि त्याच्या याच्याने आपण एक सोल्युशन काढू किंवा नवीन प्रोजेक्ट्स आपण हातात घेऊन आपण काहीतरी करूया. तर आता तुमच्यामध्ये कोणाला सजेशन्स किंवा काही बोलायचं असेल तर मी संधी तुम्हाला सर्वांना देत आहे. या कार्यक्रमास उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉक्टर चंद्रशेखर पाटील, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, महिला व बालकल्याण सभापती सिंधू कोल्हे, उपायुक्त धनश्री शिंदे, सभागृह नेते नितीन लढा, नगरसचिव सतीश शुक्ला आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश शुक्ला यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट शुचिता हाडा यांनी केले. याचबरोबर बातमी संपली. नमस्कार.